सिटी प्लस गो. ट्रेनिंग मध्ये बरं काही अडचण नाही ना का अगोदर खिचडी खायची काय नाही आता एकदा मी 5 मिनिटं आणि आपले शेळके साहेब 5 मिनिटं बस. आता हे आमचं बोलणं म्हणजे कसं झालंय अगोदर पेशंटला आणलं डॉक्टर मार्फत ऑपरेशन करून घेतलं आणि डॉक्टर मध्ये मग फॉलोअप घेतला का मग आमचं राऊंड मारलं सगळं काम व्हायचं. तुमचं सगळं काम साहेबांना करून टाकले तरी फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही बोलतो. मुंगीची या घरा कोण जाय मूळ देखून या गुळ गाव घाली. लक्षात आलं का? तुकडोजी महाराजांनी सांगितले की मुंगी जी आहे ना मुंगीच्या घरी गुळ जात नाही. बरोबर आहे. तर मुंगी गुळाच्या घरी जाते. पण आपलं उलट झालंय साहेब नागपूरचे असून आपल्या घरी गुळासारखी आपल्याकडे योजना घेऊन आली. तर साहेबासाठी एकदा जोरदार टाळ्या होत. आज आपण इथं बसलात सगळ्यांची मार्गदर्शन ऐकलं. आपल्यामधलेच काही माणसं आहेत त्यांचं मार्गदर्शन ऐकलं. पण इथून घेऊन जाताना आपण असा विचार घेऊन जायचा की तो विचार आपलं अख्खं जीवन बदलून टाकला पाहिजे. इतर सभेसारखं इतर कार्यक्रमासारखं या विचार नाही. कारण हे कार्यक्रम आहे ना हा कार्यक्रम माझ्यासाठी नाही साहेबासाठी नाही किंवा कपिलरावसाठी यांचेच नाही. हा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी आहे की बेस्ट शेतकरी आहे तुम्ही सुधारले पाहिजेत. बरोबर. तर एका गावामध्ये एक मूर्तिकार होता. इतक्या चांगल्या पद्धतीने मूर्त्या बनवायचा. खूप छान मूर्त्या बनवायचा. मूर्ती बनल्यानंतर एखाद्या मोठ्या मारवाड्याचा त्यांना ऑर्डर आला मोठ्या सावकाराचं की चांगली मूर्ती बनवा म्हणले. गणपतीची मूर्ती चांगली बनवा म्हणले. गणपतीची चांगली मूर्ती बनवा म्हटल्यानंतर मग त्याने म्हणला एवढा मोठा ऑर्डर आहे दगड आणावा लागला. तो कुठेतरी दूर गेला हिमालयातून मोठे 2 दगड आणले. 2 दगड आणल्यानंतर पहिल्या दगडावर त्यानं मारायला सुरू केलं. दगडावर त्याने मूर्ती कोरीव काम सुरू केलं. काम सुरू केल्यानंतर ते दगड ओरडायला किती मला त्रास व्हायलाय किती ओरड किती मारतो किती मला त्रास व्हायलाय. अरे काय नाही थोडा आहे थोडा आहे म्हणून त्यानं बरंचसं मारलं तरी ते ऐकायचं नावच घेत नाही. मला खूप त्रास व्हायलाय म्हणला. तू बंद कर तुझं. त्यांनी तो दगड बाजूला ठेवला आणि दुसरा घेतला. दुसरा दगड घेतल्यानंतर त्यांनी काय केलं दुसऱ्या दगडावर सुरू करायचं. दुसऱ्या दगडावर सुरू केलं. दुसरा दगड बोलतच नाही काहीच बोललं ना. मग त्याने विचारलं अरे मी अर्ध काम केलं तू काहीच बोल ना. नाही म्हणले मला लक्षात आलं म्हणजे की तुम्ही माझ्यासाठी करायला म्हणजे हे केल्यानंतर माझं काहीतरी भविष्य होणार आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर गणपतीची मूर्ती तयार केली. गणपतीची मूर्ती तयार केल्यानंतर मग ते ज्यांनी ऑर्डर दिली होती त्यांनी मूर्ती न्यायला आले. मूर्ती न्यायला आल्यानंतर मूर्ती घेऊन जाता त्यांनी ते दगड पाहिला अर्धवट राहिलेला. आणि म्हणजे हे चांगला दगड आहे म्हणजे हे कशाला नेतात नारळ फोडायला होते म्हणजे तो दगड गणपतीमध्ये घेऊन गेला. चांगली मूर्ती बसवली आणि बाहेर त्याला नारळ फोडायला ठेवून टाकले. जे आलेलं काय करायला तिथं अगरबत्ती व्हायले निवद दाखवायले दर्शन घ्यायले टन पण नारळ फोडायले. मग ते म्हणते बाबा तू असं का केला की तुझे सगळे दर्शन घ्यायला तर मजावर नारळ फोडून चले. तो म्हणला तू जेव्हा डेव्हलपिंग पोझिशन मध्ये होता का तेव्हा तू विरोध केला मला. तू जेव्हा बाहेर पडला नाही तर तुझी सुद्धा माझ्या बाजूला कोणीतरी मूर्ती म्हणून सरस्वती म्हणून राहिला असता मला. तर तुम्हाला हे सांगण्याचं कारण म्हणजे जो मूर्ती जे घडलेत का हे तुमच्यामध्ये बसलेले शेतकरी जे इकडे बोललेत ना हे घडलेले शेतकरी आहेत. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या म्हणून आज जे शेतकरी इथं बसलेत या प्रत्येकासोबत मी कमीत कमी 30 ते 40 गावामध्ये गेलो असतो. सिंगारे असतील आपले सुरेशराव असतील धनाजी सारंग असतील काहीतरी प्रत्येक जणांनी वेगवेगळं कारण सांगितलं आणि त्या 40 गावामध्ये शेतकरी तयार झाले. पण हे टिकून येतं आणि आज हे त्यांच्या पुढे आदर्श निर्माण झाले. आणि रेशीमचं तर काही गावामध्ये असं झालंय आपल्या इथं फुलटंडी कुठे बसते. हा सर एका दिवशी मी घरी यांच्या गावामध्ये माझी मिसेस तलाठी मी घरामध्ये आता ती फोनवर बोलू लागली मॅडम या म्हणे तुम्ही लवकर रस्ता करून द्या. म्हणजे त्याला रेशीमचा लई पैसा झाला म्हणे त्याला गावामध्ये खूप पैसा झाला म्हणे आम्हाला रस्ता देण्यात आले म्हणे. म्हणजे यांची इमेज कशी झाली की पांढर रस्ता. यांची इमेज कशी झाली की गावामधून रेशीममधून भरपूर कमवले. आता हे पुणे लेवलला जाते तुम्ही या रेशीमचं कसं काय नाही तिला सांगलं नव्हतं. ती म्हणाली एक शेतकरी आहे मी त्याच्या शेतात सुती आहे आणि त्याच सांगायला मग लक्षात आलं आमचा हिरा आहे म्हणून. असे हिरे आपल्यामध्ये येतं आणि यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घ्यायचंय. आज आपण समाजामध्ये पाहतो 3 प्रकारचे लोक भेटतात. पहिले जे आहेत ना ते वेळेला दोष देणारे असतात. ते त्यांच्या आयुष्यात काहीच करणार असतात. जर मी 12वीला सायन्स घेतला असतं किंवा मी डॉक्टर झालो असतो मी कलेक्टर झालो असतो किंवा माझ्या आज्यानी जर नांदेडला प्लॉट घेतला असता इथपर्यंत जाणार ते वेळेला दुसरे देणार. 2 नंबरचे जे आहेत ते काय करतात व्यक्तीला येतात नाही मी करणार होतो कपिलची चौकीच खराब आली नाही तर मी करणारच होतो. आम्हाला इंजिनियरच चांगला भेटला नाही आमचा रोजगार सुद्धा चांगला भेटला नाही आम्हाला मस्टरच निघले नाहीत किंवा आम्हाला मारच व्यापार. 2 नंबरचे माणसांना दोष देतात. 1 नंबरचे वेळेला देतात. 3 नंबरचे माणसं आहेत आहे ती परिस्थिती मानून इकडे येऊन बसतात. म्हणजे आपण ठरवा आपल्याला कशा परिस्थितीत जायचंय. आज मला सांगा तुम्ही सगळे शेतकरी आहेत की नाही प्रत्येकाकडे शेती आहे. कुठलं तरी पीक तुमच्या शेतामध्ये पेरलं तुम्ही आतापर्यंत हातात आला का तुमचा पैसा कोणत्या तरी पिकाचा
कोणत्या तरी पिकाचा आला का? आमच्याकडे आपल्या तिथे शेतकरी बसले आहेत, भागवतराव चोपडे. हो बरं, कुठे भागवतराव चोपडे, गुजरे दरवाडे, भागवत पुढे त्यांनी आज तुम्ही परेशान हा कोणतंच पिकत नाही. 90,000 रुपये त्यांच्याकडे. पाठीमागे ते अंधारवाडीचे शेख आहेत. किती आले तुम्हाला? महबूब किती आले? 25,000 रुपये त्यांच्याकडे आले. म्हणजे हे माणसं काय केले? आपण कोणतं फवारा म्हणून आपण कृषी सेवा केंद्राकडे परेशान, आपण काय फवारा म्हणून हे माणसं पट्टी आणलेली आहेत. आणि अजून एका महिन्यामध्ये पाहिला तर 5-50 हात वर केले. आमच्या इकडे हिरे आहेत, हे यांच्या बॅचचे नाव आहे. त्याच्यामुळं ही शेती आपल्याला का करायची? कारण ही शेती आपल्याला पारंपरिक पिकापासून, आपण जे आज पिकं घ्यालो हे 10 वर्षाखाली सजेस्ट केलेले आहेत, आपण त्याच्यातून बाहेरच निघणार. बरेचसे आमचे शास्त्रज्ञ आले, केविके आले, तुम्ही पीक पद्धतीत बदल करा, हे घ्या ते घ्या, अशा पद्धतीने करा, पण आपण त्याच्यातून बाहेरच पडत नाही. आणि आपण जर बाहेर पडला नाही तर आज येणारी काळ आपल्याला बाहेर काढते. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला करायचं काय. एवढे मोठे माणसं आपल्याला येऊन माहिती सांगणार, मार्गदर्शन करणार. 4,18,000चं अनुदान कुठं आपल्या शेतात काम केलं त्याचं. म्हणजे एवढं सगळं असताना आपल्याला काय करायचंय? फक्त 1 एकर रेशीम शेती करायची. 1 एकर का करायची? कारण स्वतःच्या भविष्यासाठी करायची. जून महिन्यामध्ये आपल्या लेकराची 10-15 हजार रुपये इंग्लिश स्कूलची फीस आहे, ती कुठून द्यावं? आज जर रेशीम शेती केली तर एकदा खर्च झाल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये खर्च लागणार नाही. कारण शेड राहणार आपल्याकडे, तुती राहणार आपल्याला, काय ते चॉकीचे आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिब्युटरचे. म्हणजे अशी शेती आपण परवडणारी शेती पाहिजे का जी शेती आपण तोट्यामध्ये सतत तोट्यात. 1 एकर जर सोयाबीन घेतलं तर फार एकदम हाडाचा शेतकरी असेल तर किती काढाल त्यानं अवरेज 1 एकर मध्ये? 10 क्विंटल 12 क्विंटल किती येईल भाव? 4.5 होता. मग आपण तेलच आणलं बाहेर देशातून, आपलं 4,500 भाव आला, बरोबर. 4,000 भाव म्हणजे 40,000 रुपये. अरे आमच्या एका शेतकऱ्यानं फक्त तुती लावली, आम्ही अक्षरशः त्याला 60,000चे मस्टरचे पैसे दिले, निंदन खुरपणीचे, कुशलचे, रोपाचे ते वेगळे. एवढं असताना तुमच्या मागं लागावं लागते की करा. एक लक्ष द्या, साहेबांनी सांगितलं की रेशीम शेतीमध्ये जर तुम्ही आलात आणि रेशीम शेती जर तुम्ही नाही केली, तुम्ही कोणत्याच व्यवसायामध्ये करणार नाही. कारण तुम्हाला फुकटचा पाला फुकटच्या शेडमध्ये टाकायचे आणि पैसे घ्यायचे. आज रात्रीच्या 2 वाजता 1 लाख रुपये पट्टी त्यांच्या मेसेज आल्याशिवाय ते सोडले नाहीत. एवढी धमक रेशीम शेतीमध्ये ती. आरतीकडे आपला माल टाकून दररोज मारावं लागते, पैसे चक्रा मारावं लागते. साहेब कधी येणार पैसे म्हणून आपला माल, आणि आपण पैसे देऊन सुद्धा तिथे जाऊन आपण भिकाऱ्यासारखं थांबतो. साहेब पैसे कधी येणार आपल्याला? आणि एवढी सगळी मंडळी तुम्हाला एनी टाइम अवेलेबल आहे. आज इथं ज्यांच्या शेडमध्ये आपण बसलो, कुठे चोंडीकर काका त्यांच्या शेडमध्ये बसलो, यांना आम्ही 1ही रुपयाचं अनुदान दिलं नाही. का दिलं नाही? कारण आमचं अनुदान आहे ते ग्रुप नाही. आता याचा आम्ही शिल्प समजून प्रस्ताव पाठवलाय, ते पण येतील तेव्हा येतील पैसे. पण यांनी किती वर्ष झालं? 2016 पासून 175चा भाव पाहिला म्हणले. त्याच्यानंतर 6.5 म्हणजे 65 हजाराचा, म्हणजे 17,000 ते 65,000चा दोन्ही भाव पाहिले. पण दोन्ही मध्ये सुद्धा यांची मानसिकता बदलली नाही. यांचा लक्षात आला अभ्यास की बाबा याच्यातूनच आपलं भविष्य आहे म्हणून, आणि त्याच्या बळावर हे सगळं साम्राज्य उभं केलं. तुम्हाला वाटतं सर साहेब माझा 1 मास्टरचा पैसा राहील, याने 1 रुपया दिला नाही. शेड पाहून घे सर. आता बॅच सुरू आहे, त्यांना सांगितलं मी एका वेळेस जाऊ द्यायचं नाही म्हणून. बॅच सुरू आहे, तुती आहे, शेड आहे, आम्ही 1 रुपया त्यांना दिला नाही. हे झटे का काय? त्यांचं शेड पहा, त्यांची तुती पहा. आम्ही 1 रुपया दिलं नाही. 4 क्रॉप घेतले. आता 5व्या क्रॉप मध्ये यांचं काय फेल होण्याचं कारण म्हणजे त्या जमिनीमध्ये ड्रिचिंग पॉयझन होतं. आता बरंचसं कमी झालंय. 4थ्या वेळेस आम्ही भेटायला गेलो होतो, त्यांचा कोर्स झाला होता तयार, बरोबर. पुढच्या वेळेस आम्ही पूर्ण करून त्यांचा 100% कोर्स होणार आहे. तिकडे अंदरवाडीचे शेख आहेत, खबर आहे. गेल्या 1 वर्षापासून करतात. 1 रुपया त्यांना अनुदान नाही. म्हणजे अनुदान न घेणारे आपल्या जिल्ह्यामध्ये 40 शेतकरी आहेत. न घेणारे नाही, आपण त्यांना कुठंच बसू शकत नाही अनुदानामध्ये. शिल्प समग्राच्या वतीने त्यांचे प्रस्ताव पाठवून दिले, पण ते पैसे कसे या वर्षीचे पुढच्या वर्षी असं लेट होत राहतात. तर तुम्हाला MRGचे पैसे रोपं लावले की सरळ मस्त आमचे इंजिनियर रेडी आहेत. तुमचं वर्क ऑर्डर आले की दुसऱ्या दिवशी जिओ टॅगिंगला. एवढं सगळं असताना आपल्याला साहेब त्यांना लावलंच नाही, त्यांना सोयाबीन करलं. एक लक्षात घ्या, एवढी चांगली संधी असताना जर तुम्ही नाही केला तर तुम्ही आयुष्यात बदलू शकत. आणि याच्यासाठी शिक्षण लागत नाही, फक्त मानसिकता लागते. एक कुठलं तरी उदाहरण आहे. एका गावामध्ये एक प्राचीन मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये बऱ्याच आपल्या SBIच्या भाषणात सांगितलं आहे, प्राचीन मंदिर होतं. त्या प्राचीन मंदिरामध्ये एक ट्रस्टी बदलल्यानंतर त्यांनी काय निर्णय केला की बाबा आपल्या मंदिरामध्ये जे कर्मचारी येतं त्या कर्मचाऱ्यांना इंग्लिश आलं पाहिजे म्हणे. का तर आपल्या इथं फॉरेनची माणसं आहेत, बरोबर आहे, फॉरेनची माणसं आहेत, इंग्लिश आली पाहिजे म्हणे. मग इंग्लिश आल्यानंतर सगळ्यांच्या बदल्या केल्या. म्हणजे ज्यांना इंग्लिश येते त्यांनी राम. एक ग्रस्त होता ज्याचं वय 55 वर्ष होतं. त्याचं काम फक्त आरतीच्या लोकांना घंटा वाजवायचं.
ते म्हणलं मी बोलणार नाही, काय नाही, फक्त मला घंटा वाजायचं, म्हणजे मला ड्युटीहून काढू नका. ते म्हणले ट्रस्टी नाही, नियम ते नियम मध्ये जर तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश शिकावंच लागतं. ते मला बोलायचंच काम नाही, फक्त घंटा वाजायचे नाही म्हणे. त्यांना काढून टाकलं ड्युटीहून काढून टाकल्याने 2-3 दिवस घरी बसला नाराजीत. 55 वर्ष वयामध्ये घराचा कारभार करणं त्यांना खूप अवघड गेलं. काय करू म्हणे, घरातला असा एक टेबल आणला आणि त्याच मंदिरापुढे चहा द्यायला सुरू. मग बाहेरचे माणसं आलेले दर्शन घ्यायचे, याचा चहा प्यायचे. कोणतरी त्याला सजेस्ट केलं, का रे बाबा म्हणे तू चहा ठेवायला तुझ्यासोबत तू नाश्ता ठेव म्हणे. अरे चांगली आयडिया म्हणजे. उद्यापासून तिथंच पोहे सुरू केले सगळं. त्याच्यानंतर नाश्ता सुरू केला. कोणी म्हणलं जेवण सुरू करा. नंतर थोडंफार तिथं जागा घेतली, जेवण सुरू केलं. जेवण घेऊन तुम्ही म्हणले तुम्ही चहा ठेवायले, नाश्ता ठेवायले, जेवण ठेवायले, थोडी राहायची व्यवस्था करायची म्हणजे. मग त्यांनी जागा घेऊन त्यांनी हळूहळू त्या व्यवसायातून त्यांनी तिथं बिल्डिंग बांधल्यानंतर मोठं हॉटेल बांधलं तिथं. हॉटेल बांधल्यानंतर मग बाहेरच्या मंदिरात पाया पडू लागले, यांच्या हॉटेलमध्ये राहू लागले. यांनी सिस्टीम पूर्ण, म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की अशिक्षित असून सुद्धा व्यवसायामध्ये प्रगती करता येते. यांनी पूर्ण मॅनेजमेंट एवढं व्यवस्थित ठेवलं होतं. दर्शन लोक करायचे, यांचं लॉजमध्ये राहायचे. एकदा बाहेर देशातले आले, ते म्हणले एवढं चांगलं हॉटेल आहे, मला यांच्या साहेब ओनरला भेटायचं म्हणले. हे ओनर होता आपला बाहेर, त्याला बोलून आणलं. तुम्हीच का? हो. त्याच्यानंतर ते म्हणले यांना इंग्लिशमध्ये बोलता येणार नाही का? म्हणजे ट्रान्सपोर्टला मधला माणूस सांगू लागला, हे असं म्हणायचं, कन्वर्जन करून देऊ लागला. ते म्हणजे तुम्ही एवढं मोठं हॉटेल टाकला आणि तुम्हाला इंग्लिश येत नाही, तुम्हाला इंग्लिश यायलाच पाहिजे. ते म्हणला साहेब जर इंग्लिश आली असती तर अजून घंटाच वाजत राहिला. शिक्षण सोडून सुद्धा आपण व्यवसायातून प्रगती करू शकतो ना. आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला आळ्याला पारा टाकून घंटेच वाजायचं काम आहे. त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे ब्रेक लागणारच नाही. ब्रेक कधी लागेल, जर तुमची मनस्थिती असेल मला आता काय होणार नाही, तर तुम्ही ऑटोमॅटिक बाजूला पडणार. आणि येणारा काळ लक्षात घ्या. येणारा काळ आपली महागाई पाहताय, पेट्रोल पाहताय, सोन्याचा रेट पाहताय, सगळेजण पाहताय, सगळंच आपण बघतोय. आमची पगार आम्हाला पुरी होत नाही, शेतकऱ्याचं तर परेशान आहे. जर तुम्ही रेशीम उद्योग केलात तरच भविष्यात टिकून राहणार, नाही तर तुम्ही बाहेर निघून जाणार. का? कारण ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीला कमर्शियल क्रॉपमध्ये आणणं हेच आपल्या देशाचं भविष्य आहे. जेव्हा आपण कमर्शियल क्रॉप घेणार हे आपल्या देशाचं भविष्य आहे. आणि आपण या पारंपरिकमध्ये अडकून पडलो तर आपल्यावर कोणीतरी येऊन राज्य करणार. आणि आपण दरवर्षी, यावर्षी जर समजा आपल्यावर 1 लाख कर्ज असेल तर पुढच्या वर्षी 1 लाख होणार नाही, पुढच्या वर्षी 50,000 वाढतील, त्याच्या पुढच्या वर्षी 50 वाढतील, असं आपण कर्जात जाणार आहे. त्याच्यामुळं याच्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार किती बदलू द्या, कोणी तुमच्या घरचा माणूस येऊ द्या, म्हणजे पॉलिसी चेंज करणार, पण तुम्हाला स्वतःची जोपर्यंत मानसिकता होणार नाही की मला याच्यातून बाहेर पडायचं. एवढ्या सगळ्या एजन्सी येतात, एवढे सगळे सायंटिस्ट बसले, एवढे सगळे साहेब आहेत, जर तुमची मानसिकता नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मनोमन सांगणं आहे. आता साहेबांनी, कपिलरावनी सविस्तर तुम्हाला घेतलेच आहे, तुमच्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. आपल्याला सांगण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेअभावी आणि तुमच्या भुकेअभावी तुम्हाला मी एकच विनंती करतो, जर तुम्हाला जगायचं असेल, लक्षात घ्या, जगायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त रेशीम शेती करा. शेतकऱ्यांनी फक्त आणि किमान 1 एकर तरी केली पाहिजे. आणि 1 एकर रेशीम शेती जरी केली तर 1 वर्षाचा आपल्याकडे सायलेन्स पिरियड आहे. सायलेन्स पिरियड समजते, जेव्हा आपण जमिनीमध्ये बी टाकतो का, बी टाकल्यानंतर 3 दिवस बियाला वर पाणी येत नाही, मुळे येत नाही, बरोबर आहे. तो पिरियड जे आहे त्याला सायलेन्स पिरियड म्हणतात. म्हणजे आपण रेशीम शेती केल्यानंतर पहिल्या वर्षी आपल्याला शेडमध्ये, तुतीमध्ये कदाचित 1-2 क्रॉप होतील, पण ते बॅलन्समध्ये निघतील. दुसऱ्या वर्षापासून तुमचा हात कोणी धरू शकणार नाही, असं म्हणतील किंवा याच्या रेशीमचा पैसा लय आला. त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्ही जर बाजूला निघून गेलात, हे सिस्टीम आहे. आणि कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला, थांबला तो संपला, थांबला थांबला, त्या पद्धतीने सिस्टीम आहे. निसर्ग चलाला. जर तुम्ही याच्यात आलात तर तुम्ही आमच्याबरोबर चालणार, आणि जर थोडं जरी बाजूला गेलात तुम्ही बाजूला पडता. आणि साहेब 10 वर्षाखाली मी काढून टाकलं, जर तेव्हा केलं असतं तर आज चांगलं असतं. आपल्यात आंब्याचे शेतकरी येतील आहेत का, त्यांची मुलगी रेशीमच्या जीवावर डॉक्टर आहे, विठ्ठल भाऊ. उभं राहा की रामराम तर करा की, बरोबर आहे की नाही. आम्ही म्हणजे रेशीम शेती काय देते एवढं तुम्ही गणित लक्षात घ्या. तुमचं याच्यामध्ये पूर्ण भविष्य आहे, तुमचे सगळे स्वप्न साकार होणार आहेत. भावाचा प्रश्न असेल तर सरांनी सांगितलं 3,000 नाही 30,000 लोकांनी जरी लावलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये तरी भाव कमी होणार नाही. कारण डिमांड याची खूप आहे आपल्यामध्ये, आणि डिमांड आपल्याला खूप मोठी डिमांड आहे. आणि हा बॅकलॉग भरून निघणं, सगळ्यांनी शेती केलं तरी बॅकलॉग भरून निघणं. त्याच्यामुळं बिंदास तुम्ही करा. चढ उतार प्रत्येक भावात येत राहतात. त्यांनी सांगितलं हळद वाढली की हळद लावली, तूर लावली की तूर लावली, तसं नका करू. आपल्यामध्ये सातत्य ठेवा. बरेच शेतकरी बसलेले आहेत ना, सातत्य येतं. धनंजयने आता ते सांगत नाहीत पट्ट्या, 11-11, 12-12 लाख रुपये वर्षाला कमवले आहेत, आणि आता सुद्धा कमवतात. त्याच्यामुळं तुम्हाला कुठं बसायचं, हे अनुदान तर 100% मी सांगतो. तुम्ही जो शेतकरी येणार त्याला कमी जास्त प्रमाणात काय नाही, मस्तरचा पैसा 100% मिळणारच, कारण आम्हाला द्यावाच लागते तुम्हाला. पण तुमची मानसिकता बदलून तुम्ही याच्यातून जर उत्पन्न घेतलात
तर त्याचं आम्हाला फार समाधान लाभते. असं उत्पन्न तुम्हाला लाभो आणि तुमच्या पट्ट्या सुद्धा लाख रुपयाचे हो आणि इथंच सत्कार करण्याचं तुम्हाला सामर्थ्य लाभो एवढी मी प्रार्थना करतो. आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी एका फोनवर शेळके साहेब आलेत. आमचा म्हणजे बरेच दिवसापासून भेट नाही काही नाही. सर म्हणलं असा कार्यक्रम आहे 100% सर म्हणजे मी आणि सुगव सर येतो म्हणजे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होणार. असे माणसं आपल्याला मिळत नाहीत. अशी माणसं गेल्यानंतर आपल्याला पश्चाताप करण्यापेक्षा आहेत तोपर्यंत याचा फायदा घ्या. सगळ्याचं सोल्युशन तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरे जे सत्कार केलं आपले काका म्हणलं असा कार्यक्रम आहे आपल्याकडे 100 माणसं येणार आहेत आणि तुमचं घर बरंचसं खराब होईल खाणार कारण आपण थुकणार म्हणलं पुढ्या खाऊन नाही म्हणले हे रेशीम म्हणजे माझा परिवार आहे म्हणजे तुम्ही काळजीच करू नका म्हणले. आणि माझा परिवार समजून सगळी त्यांनी इथं व्यवस्था केली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रत्येकानं आता शेळके साहेब बोलणार त्याच्यानंतर आपले देशपांडे साहेब बोलतील आणि प्रत्येकानं बोलल्यानंतर व्यवस्थित आपण रेशीम शेतकरी आहोत त्याच्यामुळे शिस्तीत राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने खिचडी खायचं आणि सगळ्यांनी त्यांना त्रास होणार नाही. कारण उद्या जर ते म्हणतील साहेब कार्यक्रम घ्यायचा तर नाही असं म्हणू नये त्यांनी. त्याच्यामुळे अशा पद्धतीने सगळ्यांचं वर्तन राहू द्या आणि हे वर्तन तुम्हाला एक दिवस खूप टॉपवर नेणार आहे हे माझं. धन्यवाद.